मी संगीता, वय 32, लग्न झालेलं पण आयुष्य एकटी जगते. माझा नवरा राजेश सिंगापूरला नोकरी करतो. वर्षातून एकदा कधी दोनदा येतो. तेही फक्त 8-10 दिवस. नंतर पुन्हा वर्षभराची शांतता. घरात फक्त मी, भिंती आणि विचार. दिवसभर ऑफिसचं काम. संध्याकाळी घरी येऊन जेवण करायचं. मग टी व्ही लावायचा. पण टी व्ही पाहता पाहता मन भरून यायचं. कधी पुस्तक उचलायचे, पण शब्द डोळ्यांसमोर तरंगायचे. अर्थ लागायचा नाही. रात्री अंथरुणावर पडल्यावर सर्वात जास्त एकटेपणा जाणवायचा. राजेशचा फोन यायचा. कशी आहेस? मी ठीक आहे म्हणायचे, पण आतून काहीतरी चिरकायचं. माझी मैत्रीण नेहा खूप जवळची. आम्ही कॉलेजपासून एकत्र. तिचं लग्न 3 वर्षापूर्वी रोहनशी झालं. रोहन उंच, देखणा, शांत स्वभावाचा माणूस. नेहा नेहमी सांगायची, रोहन फार चांगला आहे संगी, पण कामात इतका बुडालेला असतो की कधी कधी वाटतं मी एकटीच आहे. मी हसून ऐकायचे, पण आतून मला समजायचं तिचं दुःख. कारण माझंही तसंच होतं. एक दिवस नेहाचा फोन आला. संगी, उद्या संध्याकाळी आमच्या घरी ये ना. माझ्या आईवडिलांना भेटायला येतात. रोहनही सुट्टीवर आहे. तुझ्यासाठी स्पेशल डिनर करतो आम्ही. तिचा उत्साह ऐकून मी हसले. एकटेपणात कंटाळा आला होता. हो नक्की येईन, म्हणून मी फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी ऑफिस संपल्यावर मी घरी गेले. कपडे बदलले. साधी निळी सलवार कमीज घातली. आईने दिलेली छोटीशी बिंदी लावली. आरशात पाहताना स्वतःलाच विचारलं, किती दिवस झाले कोणाला असं सजून दिसले नाही. हलकं स्मित करून निघाले. नेहाच्या फ्लॅटवर पोहोचले तेव्हा 7:30 वाजले होते. नेहाने दार उघडताच मला घट्ट मिठी मारली. अरे वा, किती सुंदर दिसतेस तू आज, ती म्हणाली. आत शिरताच स्वयंपाकघरातून रोहन बाहेर आला. पांढरा टी शर्ट, काळी ट्रॅक पॅन्ट, कसे थोडे ओले, नुकताच आंघोळ केल्यासारखे. त्याने हसत हसत म्हणाला, संगीता, किती दिवसात दिसलाच नाहीस, कशी आहेस? त्याचा आवाज खोल आणि मऊ होता. डोळ्यात एक वेगळंच स्मित होतं. मी लाजल्यासारखे हसले. मी ठीक आहे रोहन, तुम्ही कसे आहात? आता तू आलीस तर बरं वाटतंय, तो हलक्या आवाजात म्हणाला. मी क्षणभर थबकले. नेहा स्वयंपाकघरात गेली होती, त्यामुळे ते शब्द फक्त मला ऐकू गेले. जेवणाची तयारी चालली होती. नेहाच्या आईवडिलांशी बोलताना वेळ छान गेला. पण जेव्हा सर्व जेवायला बसलो तेव्हा माझं लक्ष रोहनकडे जायचं. तो शांतपणे जेवत होता, पण अधूनमधून नजर भेटायची. मी लगेच नजर खाली करायचे. मनात विचार यायचा, संगी, काय चाललंय तुझ्या डोक्यात? तो नेहाचा नवरा आहे. जेवण झाल्यावर नेहाचे आईवडील लवकरच झोपायला गेले. आम्ही तिघे बाल्कनीत बसलो. हवेत थंडी होती. नेहा फोनवर बोलत होती, कदाचित ऑफिसच्या कामाची गोष्ट. मी आणि रोहन बाजूला बसलो होतो. संगीता, तुला खरंच एकटं वाटतं का? त्याने अचानक हलक्या आवाजात विचारलं. मी त्याच्याकडे पाहिलं. त्याचे डोळे माझ्यात खोल शिरले होते. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, खूप वाटतं रोहन. दिवस तर कसे तरी काढते, पण रात्री रात्री खूप आठवण जाते. राजेश दूर आहे, बोलतो खरं, पण स्पर्श, जवळीक हे सगळं नाही. कधी कधी वाटतं मी पूर्णपणे एकटी आहे. तो शांतपणे ऐकत होता. मग हलकेच म्हणाला, मला समजतं. नेहा खूप चांगली आहे. तीही कामात व्यस्त असते. कधी कधी मलाही वाटतं की आयुष्यात काहीतरी कमी पडते. त्याने आपला हात माझ्या हाताजवळ आणला. फक्त 1 सेकंद स्पर्श झाला, पण त्या स्पर्शात माझ्या शरीरात एक वेगळीच लहर गेली. मी हात काढून घेतला नाही, फक्त शांत बसले. तुम्ही दोघं खूप छान आहात, मी विषय बदलण्यासाठी म्हणाले. तो हसला. छान दिसतोय, पण आतून काय चाललंय हे फक्त आपल्यालाच माहिती असतं ना. नेहा फोन ठेवून आली. आम्ही तिघे आणखी थोडं बोललो, पण माझ्या मनात रोहनचे ते शब्द आणि तो स्पर्श घोळत होते. रात्री 10:30 वाजता मी घरी परतले. गाडीत बसून येताना सतत त्याचे डोळे डोळ्यांसमोर येत होते. घरी आल्यावर दार लावून आरशासमोर उभे राहिले. गाल लाल झाले होते. हृदय जोरात धडधडत होते. काय वेड लागले मला. तो नेहाचा नवरा आहे. मी काय करते? मी स्वतःलाच विचारलं, पण मनात दुसरं काहीतरी म्हणत होतं. इतके दिवस कुणीतरी तुझ्या एकटेपणाला समजून घेतलं. त्याला कसं तू विसरशील? अंथरुणावर पडले, पण झोप येईना. मोबाईलला उचलला. नेहाचा मेसेज आला होता. घरी पोहोचलीस? मी हो लिहिलं. मग रोहनचा मेसेज आला. संगीता, आज भेटल्यानंतर खूप बरं वाटलं. लवकर झोप, उद्या बोलू. मी मेसेज पाहून हसले, पण आतून एक गोड अस्वस्थता जाणवत होती. एकटेपणा अजूनही होता, पण आज त्यात एक छोटासा प्रकाश दिसत होता. रोहनचा चेहरा, त्याचा आवाज, त्याचा स्पर्श, सगळं हळूहळू मनात रुंजी घालत होतं. मी डोळे मिटले, पण झोपेतही त्याचं स्मित दिसत होतं. ही रात्र माझ्या आयुष्यातली एक वेगळी रात्र होती. एकटेपणाची रात्र. पण आता ती एकटेपणाची राहिली नव्हती. त्या रात्रीनंतर 2-3 दिवस गेले. मी ऑफिसमध्ये बसले तरी मन रोहनकडे जात होतं. त्याचा खोल आवाज, ते हलकं स्मित आणि बाल्कनीतला स्पर्श, सगळं वारंवार आठवायचं. मी स्वतःला समजवायचे, संगी, तू काय विचार करतेस? तो नेहाचा नवरा आहे. तुझी ती आहे मैत्रीण, पण मन ऐकायचं नाही.
रात्री राजेशचा फोन आला तेव्हा मी नेहमीसारखं ठीक आहे म्हणाले, पण आतून एक वेगळी अस्वस्थता जाणवत होती. नेहाचा मेसेज आला, संगी उद्या संध्याकाळी आमच्याकडे ये ना. रोहन म्हणतोय तुला भेटायचं आहे, आपण सिनेमाला जाऊया. मी लगेच होकार दिला. एकटेपणा सहन होत नव्हता आणि त्यांच्याकडे जाण्याची इच्छा होती. दुसऱ्या दिवशी आम्ही तिघे सिनेमाला गेलो. रोहनने तिकीट घेतली. अंधारात बसताना तो माझ्या शेजारी बसला. नेहा दुसऱ्या बाजूला होती. सिनेमात अधूनमधून आमची नजर भेटायची. तो हलकेच हसायचा, मी लाजून नजर फिरवायचे. सिनेमा संपल्यानंतर आम्ही आईस्क्रीम खाल्लं. रोहनने माझ्यासाठी चॉकलेट फ्लेवर घेतलं. तुला हे आवडतं ना, तो म्हणाला. मी आश्चर्याने पाहिलं. तुला कसं कळलं? तो फक्त हसला. त्यानंतर रोज छोटे छोटे मॅसेज यायचे. आज ऑफिस कसं गेलं, जेवलास का? नेहा पण मेसेज करायची, पण रोहनचे मेसेज वेगळेच वाटायचे. त्यात काळजी होती, आपुलकी होती. एक दिवस तो म्हणाला, संगीता तू हसताना खूप सुंदर दिसतेस. मी वाचून गाल लाल झाले. उत्तरात फक्त धन्यवाद लिहिलं, पण मनात खूप काही घोळत होतं. एक आठवडा गेल्यावर नेहाला अचानक ऑफिसच्या कामानिमित्त पुण्याला जावं लागलं. ती 2 दिवसांसाठी होती. सकाळी तिने फोन केला, संगी मी पुण्याला जाते. रोहन एकटाच राहणार, तू त्याला भेटून जाऊ नकोस का? तो म्हणतोय तुला बोलतोय. मी क्षणभर थबकले. मनात भीती होती, पण एकटेपणाची ओढ जास्त होती. ठीक आहे जाईन म्हणून टाकलं. संध्याकाळी 6 वाजता मी त्याच्या फ्लॅटवर गेले. रोहनने दार उघडले. आज त्याने हलकी ग्रे शर्ट आणि जीन्स घातली होती. केस नीट विस्कटलेले. ये संगे आत ये, तो हसून म्हणाला. घरात शांतता होती, फक्त आम्ही दोघं. तो स्वयंपाकघरात गेला. मी पास्ता बनवला आहे, तुला आवडेल अशी आशा आहे. मी त्याच्या मागे गेले आणि पाहत राहिले. तो सहजतेने काम करत होता. आम्ही बोलत होतो. मी माझ्या एकटेपणाबद्दल सांगितलं. राजेश दूर असतो, रोहन बोलतो पण जवळ येत नाही. कधीकधी रात्री रडू येतं, कोणाशी बोलावं तेही कळत नाही. तो ऐकत होता. जेवण प्लेटमध्ये वाढून म्हणाला, मला पूर्ण समजतं संगीता. नेहा चांगले आहे, पण तीही आपल्या कामात व्यस्त असते. मीही कधीकधी रात्री एकटा बसतो आणि विचार करतो, आयुष्य असंच चालत राहणार का? आम्ही जेवायला बसलो. बोलता बोलता त्याने माझा हात हातात घेतला. यावेळी हात काढून घेतला नाही. त्याचे बोट माझ्या बोटांमध्ये हळूहळू गुंतले. माझ्या शरीरात एक मंद लहर पसरली. तू खूप मजबूत आहेस, तो हलक्या आवाजात म्हणाला. पण कधीकधी मजबूत राहण्याची गरज नसते, कुणीतरी समजून घ्यायला हवं. मी डोळे खाली केले. रोहन हे बरोबर नाही ना? नेहा, तो मध्येच म्हणाला. माहीत आहे, पण तुझ्या डोळ्यात जे दुःख दिसते ते पाहून मला सहन होत नाही. तू हवाहवासं खुश असावंसं वाटतं. जेवण झाल्यावर आम्ही सोफ्यावर बसलो. टी व्ही लावला होता, पण कोणाचं लक्ष नव्हतं. तो जवळ सरकला. त्याने माझ्या केसांवर हात फिरवला. तू खूप सुंदर आहेस संगीता, आतून आणि बाहेरूनही. माझ्या गळ्यात एक गोड शिरशिरी आली. मी त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं. तो हळूहळू माझ्या पाठीवर हात फिरवत होता. स्पर्श मऊ होता, प्रेमळ होता. मला तुझ्यासोबत असताना बरं वाटतं. मी कुजबुजले. तो म्हणाला, मलाही. तुझ्या जवळ येताना वाटतं की आयुष्यात काहीतरी नवं सापडलंय. आम्ही तासभर बोलत होतो. मनातील सगळे विचार सांगत होतो. तो ऐकत होता, समजून घेत होता. कधी कधी हसत होता, कधी गंभीर होत होता. त्याचे डोळे माझ्यात खोल शिरत होते. मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहत राहिले. त्याची मान, त्याची ओठ, त्याची हनोटी सगळं आकर्षक वाटत होतं. रात्री 10 वाजता मी घरी जायला निघाले. दारात तो मला जवळ घेऊन म्हणाला, उद्या पुन्हा ये, एकटी राहू नकोस. मी होकार दिला. घरी आल्यावर आरशासमोर उभे राहिले. गाल लाल झाले होते. हृदय चुरचुरात धडधडत होतं. मनात अपराधीपणा होता, पण त्याचबरोबर एक गोड भावना होती. जणू वर्षानुवर्षाचा एकटेपणा हळूहळू विरत चालला होता. दुसऱ्या दिवशी नेहा परतली, पण आता सगळं बदललं होतं. रोहन आणि माझ्यात एक गुप्त भाषा तयार झाली होती. नजरानंतर छोटेसे मेसेज, हसणं, प्रत्येक गोष्ट हळूहळू जवळीक वाढत होती. मी स्वतःला विचारायचे, हे कुठे जाईल? पण उत्तर मिळायचं नाही. फक्त त्याची आठवण यायची आणि मन भरून यायचं. नेहा परत आल्यावर 2-3 दिवस सगळं सामान्य वाटत होतं, पण आतून काहीतरी बदललं होतं. रोहनचे मेसेज यायचे, मी उत्तर द्यायचे. नेहाशी बोलताना मी नेहमीसारखे हसायचे, पण मनात एक गुंतागुंत वाढत होती. संगी तू काय करतेस, असं स्वतःला विचारायचे, पण उत्तर मिळायचं नाही. एकटेपणा आता पूर्वीसारखा नव्हता. त्यात एक गोड अस्वस्थता मिसळली होती. एक आठवडा गेल्यावर नेहा पुन्हा ऑफिसच्या कामानिमित्त मुंबईला जावं लागलं. यावेळी ती 3 दिवसासाठी होती. सकाळी तिने फोन केला, संगी मी मुंबईला जाते, रोहनला एकटं सोडून जाते. तू त्याच्याकडे जाऊन भेटून ये ना, त्याला तुझी कंपनी आवडते. मी फोन ठेवल्यावर बराच वेळ बसून राहिले. मनात भीती होती, अपराधीपणा आणि ओढही. 3 भावना एकत्र झाल्या होत्या. संध्याकाळी रोहनचा फोन आला, संगीता
येशील का आज? घरी एकटं वाटतंय. त्याचा आवाज थोडा थकलेला वाटला. मी क्षणभर थांबले आणि म्हणाले, हो येईन. फ्लॅटवर पोहोचले तेव्हा तो दारातच उभा होता. आज त्याने साधी काळी टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घातली होती. डोळ्यात एक वेगळीच ओढ होती. मी आज शिरताच त्याचे हलकेच मला जवळ घेतलं. ही मिठी आधीपेक्षा जास्त टिकली. त्याच्या छातीवर डोकं ठेवल्यावर त्याचं हृदय जोरजोरात धडधडत असल्याचं जाणवलं. संगी, तू आलीस म्हणून बरं वाटलं. तो कुजबुजला. आम्ही सोफ्यावर बसलो. त्याने चहा आणला. बोलता बोलता मी माझ्या मनातील सगळं सांगितलं. रोहन, राजेश दूर असतो. मी खूप प्रयत्न करते एकटे राहण्याचे, पण रात्री अंधारात बसल्यावर भयंकर एकटेपणा जाणवतो. कुणाला सांगावं हेही कळत नाही. तो माझ्या हातात हात घालून ऐकत होता. मला समजत नाही संगीता, मी नेहाला खूप प्रेम करतो, पण कधी कधी वाटतं की आपल्या आयुष्यात भावनिक जवळीक कमी पडते. तुझ्याशी बोलल्यावर, तुझ्याजवळ बसल्यावर वाटतं की मी खरंच जिवंत आहे. त्याचे शब्द ऐकताना माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी त्याच्याकडे पाहिलं. त्याने हळूहळू माझ्या गालावर हात फिरवला. रडू नकोस, मी आहे ना. त्याचा स्पर्श इतका मऊ होता की माझं सगळं दुःख वितळल्यासारखं वाटलं. आम्ही बाल्कनीत गेलो. बाहेर थंड हवा वाहत होती. तो माझ्या शेजारी उभा राहिला. हळूहळू त्याने आपला हात माझ्या खांद्यावर ठेवला. मी त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं. आम्ही बराच वेळ असं शांत उभे होतो. शब्दांची गरज नव्हती, फक्त एकमेकांच्या उपस्थितीने सगळं बोललं जात होतं. तुला मिस करते मी, मी हलक्या आवाजात म्हणाले. मी तर रोजच तुझी आठवण काढतो. तो उत्तरला. तुझं हसणं, तुझं बोलणं, तुझ्या डोळ्यातलं दुःख सगळं. मग आता आत आलो. सोफ्यावर बसलो. त्याने मला जवळ ओढलं. आमचे ओठ एकमेकांना हळूच भेटले. पहिली किस मऊ, भावनांनी भरलेली, लांब. माझ्या शरीरात एक गोड शिरशिरी पसरली. मी त्याच्या मानेभोवती हात टाकले. तो माझ्या केसात बोट फिरवत होता. किस संपल्यानंतर आम्ही एकमेकांकडे पाहत राहिलो. त्याचे डोळे प्रेमाने भरलेले होते. हे बरोबर नाही रोहन, मी डोळे खाली करत म्हणाले. माहीत आहे, पण प्रेम कधीकधी नियंत्रणात राहत नाही संगीता. तुझ्याशिवाय आता राहू शकत नाही मी. त्याने माझ्या कपाळावर किस केली, मग घट्ट मिठी मारली. आम्ही तासभर असेच एकमेकांना धरून बसलो. तो माझ्या कानात हळूहळू बोलत होता. तू माझी ताकद आहेस. तुझ्या एकटेपणाला मी दूर करेन. तुला कधी एकटे पडू देणार नाही. माझ्या मनात वादळ उठलं होतं. एकीकडे अपराधीपणा, दुसरीकडे प्रेमाची ताकद. नेहाची आठवण यायची आणि डोळे भरायचे. पण रोहनचे स्पर्श, त्याचे शब्द, त्याची काळजी, हे सगळं माझ्या वर्षानुवर्षाच्या एकटेपणाला हळूहळू विरघळत होतं. रात्री उशिरा मी घरी परतले. घरी आल्यानंतर अंथरुणावर पडले. त्याची आठवण येत होती. त्याचे स्पर्श, त्याची किस, त्याचे शब्द, सगळं मन भरून टाकत होतं. राजेशचा मेसेज आला. कशी आहेस? मी ठीक आहे लिहिलं, पण आतून मी ठीक नव्हते. मी प्रेमात पडले होते. चुकीच्या वेळी, चुकीच्या माणसाशी. पण प्रेम खरं होतं. दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा भेटलो. पार्कमध्ये गेलो. हातात हात घालून चाललो. छोट्या छोट्या गोष्टींवर हसायचो. तो मला आईस्क्रीम घेऊन देत होता. मी त्याला आवडते गाणं ऐकत होते. प्रत्येक क्षण भावनांनी भरलेला होता. तिसऱ्या दिवशी नेहा परत येणार होती. त्याआधी रोहनने मला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, संगी, हे जे चाललंय ते आपलं आहे. मी तुला कधी दुखावणार नाही. फक्त तुझ्यासोबत राहू दे. मी डोळ्यात पाणी आणून होकार दिला. मनात वादळ होतं, पण त्याचबरोबर एक अनोखी शांतीही होती. माझा एकटेपणा आता पूर्ण गायब झाला नव्हता, पण त्याला रोहनची ओढ मिळाली होती. नेहा मुंबईहून परत आल्यावर सगळं दिसायला सामान्य होतं, पण आतून माझं जग पूर्णपणे बदललं होतं. ऑफिस, घरी येणं, नेहाशी बोलणं, सगळं चालू होतं, पण प्रत्येक क्षणी रोहनची आठवण यायची. त्याचे शब्द, त्याची मिठी, त्याची किस, सगळं मनात घोळायचं. मी स्वतःला समजायचे, संगी, ते थांबव. नेहा तुझी मैत्रीण आहे, पण मन ऐकायचं नाही. एकटेपणा आता पूर्णपणे गायब झाला होता. त्याच्या जागी एक गोड पण अपराधी भावना भरली होती. भेटणं आता कठीण झालं होतं. नेहा घरी असायची. आम्ही फक्त मेसेजवर बोलायचो. तुला खूप मिस करते मी, असं रोहन लिहायचा. मीही असं उत्तर द्यायचे. एक दिवस तो म्हणाला, संगीता, उद्या संध्याकाळी भेटूया एका शांत हॉटेलमध्ये. मी बराच वेळ विचार केला. मनात भीती होती, पण त्याची ओढ जास्त होती. ठीक आहे, मी लिहिलं. दुसऱ्या दिवशी ऑफिस संपल्यावर मी त्या हॉटेलमध्ये गेले. रोहन आधीच आला होता. खोली शिरताच त्याने दार लावलं आणि मला घट्ट मिठीत घेतलं. मी मिठी खूप वेळ टिकली. त्याच्या छातीवर डोकं ठेवल्यावर त्याचे हृदय जोरजोरात धडत असल्यासारखं जाणवलं. संगी, हे दिवस कसे काढले मी तुझ्याशिवाय? तो कुजबुजला. आम्ही बेडवर बसलो. त्याने माझ्या हातात हात घेतला. मी नेहाला दुखवू इच्छित नाही, पण तुझ्याशिवाय राहू शकत नाही, तो म्हणाला. मी डोळ्यात पाणी आणून म्हणाले, मलाही तेच वाटतं रोहन. राजेश दूर आहे, पण आता तू माझ्या आयुष्यात आलास. एकटेपणा कुठे गेला तेही कळत नाही, पण नेहाची आठवण येताच अपराधी वाटतं. तो माझ्या गाल्यावर हात फिरवत म्हणाला, मला समजतं. प्रेम हे नियंत्रणात नसतं ना. तू मला पूर्ण करतेस.
तुझ्या डोळ्यात पाहिल्यावर वाटतं की मी खरंच प्रेमात पडलोय. त्याने हळूहळू माझ्या कपाळावर, गालावर आणि ओठांवर किस केले. आमचे ओठ एकमेकांत गुंतले. किस लांब आणि भावनांनी भरलेली होती. माझ्या शरीरात एक मंद गोड ऊब पसरली. मी त्याच्या मानेभोवती हात टाकले. तो माझ्या केसात बोट फिरत होता. तू खूप सुंदर आहे संगीता. आतूनही आणि बाहेरूनही. तो कानात कुजबुजला. आम्ही एकमेकांना घट्ट धरून बसलो. शब्द कमी होते पण स्पर्श आणि नजर सगळं सांगत होते. तो माझ्या पाठीवर हात फिरवत होता. मी त्याच्या छातीवर डोकं ठेवून राहिले. मला वाटतंय की माझा एकटेपणा तू एका झटक्यात दूर केलास, मी हलक्या आवाजात म्हणाले. तो हसला आणि म्हणाला, आणि मलाही तू नवं आयुष्य दिलंस. आता कधीही एकटं वाटणार नाही. रात्री उशिरापर्यंत आम्ही बोलत होतो. भविष्याबद्दल, काळजीबद्दल, प्रेमाबद्दल. आपण हळूहळू सगळं व्यवस्थित करू, तो म्हणाला. नेहाला दुखवायचं नाही, पण आपलं हे प्रेम खरं आहे. मी होकार दिला. अपराधीपणा होता पण प्रेमाची ताकद जास्त होती. आम्ही एकमेकांना पूर्ण केलं होतं. भावनिक, रोमॅन्टिक आणि मनापासून. त्याच्यानंतरचे दिवस वेगळेच होते. कधी ऑफिसच्या नंतर थोडा वेळ, कधी पार्कमध्ये हातात हात घालून चालणं, कधी नेहा नसताना त्याच्या घरी जाणं. प्रत्येक भेटीत प्रेम वाढत होतं. तो मला छोटी छोटी भेटवस्तू आणायचा. कधी चॉकलेट, एखादं फूल तुझ्यासाठी असं म्हणायचा. मी त्याला माझ्या आवडत्या गोष्टी सांगायचे. आमचे संवाद, आमचं हसणं, आमच्या नजरा सगळं खास होतं. एक रात्र मी घरी एकटी होते. राजेशचा फोन आला. कशी आहेस? मी आता ठीक आहे म्हणाले. खरंच ठीक होते, कारण रोहन माझ्या आयुष्यात आला होता. तो माझ्या एकटेपणाला पूर्णपणे भरून टाकत होता. कधी कधी रात्री त्याला मेसेज करायचे, तुला आठवतंय? आणि त्याचं खूप असं उत्तर यायचं. असं अर्थातच अपराधीपणा यायचा. नेहाची आठवण यायची. पण प्रेम ही अशी गोष्ट आहे, ती मनाला समजवत नाही. आम्ही दोघं निर्णय घेतला होता. सध्या फक्त एकमेकांना प्रेम करायचं, सावधपणे, कोणालाही दुखवायचं नाही. भविष्य काय ठेवून आहे ते कळलेच. आज मी आरशासमोर उभी राहून स्वतःला पाहते. गालावर हलकं स्मित आहे. डोळ्यात एक नवं प्रकाश आहे. एकटेपणा गेला. रोहनने तो एका झटक्यात गायब केला. आता प्रत्येक रात्र, प्रत्येक दिवस त्याच्या प्रेमाने भरलेला आहे. हे प्रेम चुकीचं असलं तरी खरं आहे आणि मी त्यात पूर्णपणे बुडाले आहे. कधी कधी वाटतं आयुष्यात अशा अनपेक्षित गोष्टी घडतात. ज्या एकटेपणाला वर्षानुवर्ष सहन केलं, त्याला एका माणसाने प्रेमाने भरून टाकलं. रोहन माझा झाला, मी त्याची, आणि हे प्रेम आपल्याला घेऊन पुढे जाईल.